नमस्कार, मी डॉक्टर संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिकेमध्ये गेले 26 वर्ष कार्यरत आहे. माझ्याकडे पोर्टफोलिओ पुढील प्रमाणे आहे. माझ्याकडे पुणे महानगरपालिकेचे सर्व दवाखाने, रुग्णालय आहेत. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचं मेडिकल स्टोअर आणि पुणे महानगरपालिकेचे आरोग्यविषयक PPP प्रोजेक्ट्स ह्या तिन्ही विभागांचं हेड म्हणून मी काम करत आहे सध्या. पुणे महानगरपालिकेचे एकूण 52 बाह्य रुग्ण विभाग, आपण ज्याला OPD म्हणतो, असे एकूण 52 बाह्य रुग्ण विभाग आहेत आणि एकूण 19 प्रसूतिगृह आहेत. एक सर्वसाधारण रुग्णालय जे कमला नेहरू हॉस्पिटल आहे, जे 400 बेड त्याची क्षमता आहे. त्याचबरोबर नायडू हॉस्पिटल, जे सांसर्गिक आजाराचं रुग्णालय आहे. कोरोनामध्ये आपण सर्वांना माहीत झालं असेल ते रुग्णालय, तर ते नायडू रुग्णालय असं एक पुणे महानगरपालिकेचं आहे. याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये ज्या काही सुविधा दिल्या जातात त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. की मगाशी मी तुम्हाला सांगितले की पुणे महानगरपालिकेच्या एकूण 52 बाह्य रुग्ण विभागात आहेत. या बाह्य रुग्ण विभागामध्ये रोज सुमारे 14 ते 15 हजार रुग्ण या बाह्य रुग्ण विभाग सेवेचा लाभ घेत असतात. याचबरोबर अंतरुग्ण विभागाची जर आपण माहिती घेतली तर साधारणतः 1600 ते 1650 बेड्स एवढी कॅपॅसिटी पुणे महानगरपालिकेची आहे आणि याच्यामध्ये साधारणतः 60 to 70% ऑक्युपन्सी हे पुणे महानगरपालिकेच्या सर्व हॉस्पिटल्समध्ये असते. मुख्यत्वे करून पुणे महानगरपालिकेचे सर्व हॉस्पिटल्स जे आहेत हे मॅटर्निटी होम्स आहेत आणि सेवा सुविधांचा जर विचार केला तर पूर्णपणे मोफत बाह्य रुग्ण विभाग. याच्यामध्ये केवळ केस पेपरचे जे कॉस्ट आहे ते आपण 5 रुपये केस पेपरची कॉस्ट घेतो, पण याच्यामध्ये कन्सल्टेशन पूर्ण फ्री असतं. 3 दिवसाचा पूर्ण औषधोपचार याच्यामध्ये मोफत दिला जातो. याच्यामध्ये सर्व प्रकारची अँटीबायोटिक्स असतात आणि इतर जे सर्वसामान्य रुग्णालयामध्ये जी काही औषधं उपलब्ध असतात ती सर्व औषधं पुणे महानगरपालिकेच्या सर्व बाह्य रुग्ण विभाग व आंतररुग्ण विभागात देखील उपलब्ध असतात. त्याचबरोबर प्रसूतीची जी सेवा आहे, प्रसूती ही पूर्णपणे विनामूल्य पुणे महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यामध्ये केली जाते. ज्या गरोदर महिला आहेत त्यांची तपासणी, त्यांच्या औषधोपचार हे देखील सर्व मोफत केलं जातं. त्याचबरोबर बाळ जन्माला आल्यानंतर 40 दिवसापर्यंत त्याचे जे काही औषधोपचार असतील, तपासण्या असतील, ह्या देखील सर्व मोफत केल्या जातात. याचबरोबर आमच्याकडे पुणे महानगरपालिकेमध्ये शहरी गरीब योजना आणि अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना, जे शहरी गरीब योजना जी आहे, जे पुणे शहराच्या हद्दीमध्ये जे लोक राहतात आणि ज्यांचं उत्पन्न 1,60,000पेक्षा कमी आहे, असे लोक या योजनेचे सभासद होऊ शकतात आणि या योजनेतील सभासदांना पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुमारे 1 लाख रुपयापर्यंत औषध व उपचार हे मोफत मिळू शकतात. आणि जर काही रुग्णांना कॅन्सर असेल किंवा हृदयरोग असेल किंवा ब्रेनविषयी काही आजार असतील तर आणि किडनीचे जर काही आजार असतील, उदाहरणार्थ डायलिसिस वगैरे, अशा रुग्णांना आपण रक्कम रुपये 2 लाखापर्यंत मोफत ट्रीटमेंट, मोफत औषधोपचार उपलब्ध करून देतो. याचबरोबर CHS मगाशी तुम्हाला मी सांगितलं, जे अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना, पुणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, माननीय नगरसेवक, आजी माजी, या सर्व सभासदांना आपण या योजनेमार्फत पूर्णपणे मोफत औषध पुरवत असतो. पुणे महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये आणि दवाखान्यांमध्ये जवळजवळ 450 ते 500 प्रकारची औषधं सर्व रुग्णांना मोफत दिली जातात. मुख्यत्वे करून ही सर्व औषधे जेनेरिक स्वरूपाची असतात, परंतु काही ठराविक रुग्णांना किंवा काही ठराविक केसेसमध्ये ज्याच्यामध्ये जेनेरिक उपलब्ध होऊ शकत नाही, अशा वेळेस आपल्याला तर ब्रँडेडची औषधे त्यांना आपण पूर्णपणे मोफत पुरवठा करत असतो. याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या सेवांचा जर विचार केला तर गरोदर मातांची पूर्ण मोफत तपासणी, त्यांचे औषधोपचार, मुलांची तपासणी, औषधोपचार, लसीकरण, विविध राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे जसे TBचा कार्यक्रम असेल, त्यानंतर कीटक प्रतिबंधक नियोजनाचा कार्यक्रम असेल किंवा इतर कोणतेही राष्ट्रीय कार्यक्रम असतील, हे सर्व कार्यक्रम आपल्या पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये यशस्वीरित्या राबवले जात असतात आणि त्याचा लाभ पुणे शहरामधील नागरिक कायम घेत असतात. मेडिकल युनिट मगाशी मी तुम्हाला सांगितलं, दवाखान्यांची आस्थापना देखील हा विषय माझ्याकडे आहे. याच्यामध्ये सर्व दवाखाने आणि रुग्णालयामध्ये एक इन्चार्ज RMO असतो आणि त्याच्याबरोबर त्याचे सहकारी किंवा त्याचे सबऑर्डिनेट रेसिडेंट मेडिकल ऑफिसर्स असतात, शिवाय मेडिकल ऑफिसर्स देखील असतात. बरोबर त्याच दवाखान्यामध्ये फार्मसिस्ट देखील कार्यरत असतात, जे औषध डिस्पेन्स करतात.
औषधांचा पुरवठा जे करतात ते त्याला आपण फार्मसिस्ट म्हणतो, त्याची एक पोस्ट असते. त्याचबरोबर नर्सिंग स्टाफ आमच्याकडे असतो. नर्सिंग स्टाफमध्ये सिस्टर इन्चार्ज असतात, GNM असतात, ANM असतात, त्याचबरोबर क्लास 4 एम्प्लॉईज देखील असतात, स्वच्छता कर्मचारी वगैरे आणि ड्रेसर्स वगैरे अशा स्वरूपाचं एक हायरार्की असते. प्रत्येक दवाखान्यामध्ये किमान कमीत कमी 20च्या आसपास, 15 ते 20च्या आसपास स्टाफ असतो, डॉक्टरांपासून क्लास 4 एम्प्लॉईपर्यंत. आणि हे सर्व अधिकारी कर्मचारी आपल्या परीने पुणे महानगरपालिकेच्या कार्यकक्षेमध्ये राहणाऱ्या रुग्णांना सेवा देत असतात. TV10 यांच्या माध्यमातून माय बाईट माय राईट या माध्यमातून मी सध्याची ही मुलाखत आपणास देत आहे. तर धन्यवाद TV10. If you like the video, do like, comment, share and subscribe.